बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यामध्ये गेल्या 3-4 दिवसापूर्वी अवकाळी पावसासह गारपीट झाली आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधला गहू जो उभा होता अवघ्या काही दिवसावरती काढायचा होता। गारपीटीने त्याचं फार मोठं नुकसान झालंय। सोबतच हरभरा असेल, शाळू असेल, मक्का असेल किंवा इतर पिकं असतील त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। मी सध्या पारडा दराडे शिवारातील या गव्हाच्या शेतामध्ये आहे। जवळपास हा 7-8 एकराचा पट्टा आहे। ज्या दिवशी गारपीट झाली त्या दिवशी अक्षरशः म्हणजे 1 तासापूर्वीच गारपीट जर का नसेल झाली तर या संपूर्ण शेताचं हार्वेस्टिंग करायचं होतं। मात्र 1 तास उशीर झाला हार्वेस्टर यायला, म्हणून या शेतामध्ये गारपीट झाल्यानं अक्षरशः या 7-8 एकर शेतातील गहू जो आहे तो फुटलेला आहे। संपूर्ण शेतामध्ये गव्हाची चादर पसरलेली आहे। अक्षरशः हे ज्या ओंब्या जो आपण याला म्हणतो, ओंब्यामध्ये आपण जर पाहिलं तर सध्या जे दाणे जे आहेत याच्यामध्ये अर्धवट दाणे आहेत। म्हणजे गव्हाची ओंबी जी पूर्णपणे भरलेली असायची ती आता भरलेली नाही आहे, कारण की या गव्हाच्या ओंबीला मार लागल्यानंतर यामधून संपूर्ण गहू जे आहेत खाली जमिनीवरती पडलेले आहेत। अक्षरशः सडा जो आहे तो जमिनीवरती पडलेला आहे। या गव्हाच्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही, मात्र काही प्रमाणात या ठिकाणी आपण गहू जे आहेत ते पडलेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। मोठं नुकसान जे आहे ते या गहू उत्पादक शेतकऱ्याचं झालेलं आहे। आपल्यासोबत या भागातील शेतकरी नेते आहेत। नेमकं काय झालंय या परिसरामध्ये विचारूया। काय झालं नेमकं? 3-4 दिवसापूर्वी गारपीट झाली, काय परिस्थिती होती आणि आजची काय परिस्थिती सध्या? हे बघा, या भागामध्ये वजारा गाव, येवती, चिंचोली, सांगळे, पारडा दराडे, देळगाव, कुंडपाळ, आजिसपूर, खुरामपूर या परिसरामध्ये परवा 4 दिवसापूर्वी अतिशय मोठ्या स्वरूपात गारपीट झाली। या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहू असेल किंवा या परिसरामध्ये बियाण्याच्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे। या परिसरातील शेतकऱ्यांचा कांद्याचं बियाणं हे देशभरामध्ये त्या ठिकाणी सप्लाय होतं आणि टरबूजाची शेती असेल या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हरभरा असेल किंवा इतर जे खरीप रब्बी हंगामातील जे पिकं असतात या काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। गव्हाबरोबर गव्हाचं तर नुकसान झालंच, हरभरा असेल किंवा शाळू, मका, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लोणार तालुक्यामध्ये बियाणं जे आहे कांद्याचं ते उत्पादित केलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये। इथूनच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बियाणं विक्री होतं। या कांद्याच्या बियाण्याला विमा मिळत नाहीये, मग नुकसान भरपाई कशी मिळेल शेतकऱ्यांना? हे बघा, सर्वप्रथम कांद्या लागवड करायला शासनाने परवानगी दिली, मग शेतकऱ्यांच्या कांद्याला विमा का नको? आणि यामध्ये जे शेतकरी कांदा त्या ठिकाणी कांद्याचं बियाणं उत्पादित करतात आणि विकतात, जेव्हा हे कांद्याचं बियाणं दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात विकलं जातं तेव्हा त्या माध्यमातून सरकारला तर कर मिळतो। मग सरकारने याला विमा सुद्धा द्यावा आणि नुकसान भरपाई सुद्धा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। बरं, आता या भागात जवळपास कोट्यवधी रुपयाची उलाढाल या कांदा बियाण्याच्या माध्यमातून होते। तुटपुंजी का होईना मदत मिळायला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांची राहते। इतर पिकांना तुम्ही पीक विमा देता, मात्र कांदा जो बियाण्याचा कांदा त्याला पीक विमा मिळत नाही। कृषी मंत्र्याकडे काय मागणी असणार आहे तुमची की जो कांदा उत्पादक शेतकरी या भागातला त्यांना दिलासा मिळेल? हे बघा, कृषी मंत्र्यांकडे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबाकडे आमची या ठिकाणी आजच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की कांद्याचा असेल किंवा मका या पिकांचा तात्काळ पीक विम्यामध्ये समावेश करावा आणि जे या शेतकऱ्यांचं नुकसान झालं 4 दिवसापूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई जमा करावी आणि याचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावे। तसे जे गव्हाचे, ज्वारीचे किंवा मक्काचे, हरभऱ्याचे जे नुकसान झाले यांना सुद्धा योग्य ती नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी आमची मागणी आहे। नक्कीच, तर होते शेतकरी नेते सहदे लाव। या भागामधल्या गव्हाचं तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंच, मात्र या लोणार तालुक्यामध्ये बियाण्याच्या कांद्याचं मोठं उत्पादन या ठिकाणी घेतल्या जाते, मात्र त्याला पीक विमा मिळत नाही शासनाकडनं। तर जो कांदा आहे बियाण्याचा त्याला सुद्धा विम्यामध्ये समाविष्ट करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची गारपिटीनं किंवा इतरही नैसर्गिक आपत्तीने जर का नुकसान झालं तर त्याचे नुकसान भरपाई मिळेल। आणि आता वस्तुनिष्ठ पंचनामे या संपूर्ण पिकाचे करावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि शेतकऱ्यांना भरघोस कशी मदत मिळेल याकडे सुद्धा शासनाचं लक्ष त्यांनी वेधलेलं आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, लोणार, बुलढाणा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.